हॅलो. मी सकाळचं रुटीन दाखवत आहे. सर्वांना नमस्कार, सप्रेम जय भीम. भोपळ्याची भाजी करत आहे मी. सकाळचा स्वयंपाक आहे. भोपळा चिरून घेतला. आता पातेल्यात तेल टाकून जिरे, लसूण, मोहरी, कांदा सर्व टाकते आणि सर्व टाकते. मी काल म्हटलं होतं ना, माझ्या नवरा मारून टाकायची धमकी देतो. तो खूप त्रास देतो मला पहिल्यापासून. संशय घ्यायची सवय आहे. खूप संशय घेतो. अजून पण 3 मुलं झाले, नातू पोतू झाले, तरी पण ती सवय जात नाही. लसूण टाकला बघा मी तेलामध्ये, गरम तेलात, आणि अशीच सवय कायम. खूप त्रास काढला आहे मी. खूप भोगलं तरी त्याची सवय जातच नाही. मोहरी टाकून घेते आता. जिरे टाकते आणि लाल झाले आता कांदा टाकते. कढीपत्ता टाकला. आता मसाले टाकून कांदा लाल झाला की मसाले टाकते. असे व्हिडिओ असले ना, कोणी पानात बोलायचं आणि शांत बसायचं आणि तसं चालायचं पुढं. याच्यामुळे शिकवायचं जीवावर येऊ लागलं मला. आणि कांदा लाल झाला आहे आता. टमॅटो टाकला आणि भाजी करून घेते मी भोपळा टाकून. आणि अशीच आहे माझ्या नवऱ्याची सवय. खूप त्रास देतो. काय करावं काही समजत नाही. खूप कंटाळा आला आहे. असं वाटतं मरून जावं किंवा काही कुठं निघून जावं, एकटंच राहावं. काही समजत नाही. काय त्याला काही विलाजच नाही त्या गोष्टीला. कायमचंच आहे. भोपळा टाकला आहे मी आता भाजीत. काही समजत नाही. असेच दिवस गेले सर्व. मुलं पण लहान होते. खूप डिस्टर्ब आहेत लहानपणापासून. नोकरीला लागले तरी, मुलीचं लग्न झाले तरी तीच परिस्थिती. उलट दिवसेंदिवस जास्त होत गेलं. काही परिस्थिती सुधारलीच नाही. मला वाटायचं सुधारेल परिस्थिती, कधीतरी हा माणूस समजल. डाळ टाकते मी आता. मुगाची डाळ आहे त्याच्यात. डाळ भिजत घातली होती, ती डाळ टाकते. तर काही ते माणसाचा स्वभावच नाही बदलला. लहानपणापासून अशीच सवय होती. हे लहानपणीचे संस्कार आहे सगळे. चांगले संस्कार नव्हते पडले लहानपणी. ते आम्हाला भोगावं लागायला लागले. डाळ टाकली आता. भाजी हलवून घेते मी. आणि काय करावं, काय काय सांगावं, खूपच काही आहे सांगायला. बरंच काही आहे सांगायला. एका एका व्हिडिओमध्ये मी सांगत जाईल. पोळ्या केल्या मी. पोळ्या केल्या. बाहेर बाजरीचं दळण करते मुलगी. बाजरीमध्ये ना खूप किडे झाले होते. खूप दिवसांची ती, 4-5 महिन्यापासून दळण चालू होतं त्याचं. मुलगी चालली ना आज शाळेमध्ये. शाळेला तयार होऊन बसले बाहेर बसची वाट बघत. शाळेच्या बसची वाट बघत. ही बघा. आणि इथं दांडियाचा कार्यक्रम होता नवरात्रीचा. त्याचा मंडप काढताय.